महाराष्ट्र राज्याचे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाकडे आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण व इगतपुरी तालुक्यालगत असलेल्या कसारा वशाळा फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख माननीय दीना उगाडे यांनी केले। या आंदोलनामध्ये विविध गंभीर व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेता मुंबईतील दादर रेल्वे स्थानकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नामांतर करण्यात यावे। ठाणे जिल्ह्यातील कसारा येथे आदिवासी गरीब महिला भागुबाई बुळे यांच्या घराच्या जळीत आकस्मिक घटनेतील जीवितहानी प्रकरणाकडे महायुती सरकारने दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्यात आला। मुंबई महामार्गालगत विहीगाव जवारा फाटा येथे पर्यायी रस्त्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी। शहापूर तालुक्यातील अप्पर वैतरणा धरणाच्या पाण्याचा नळ पाणीपुरवठा इतर परिसरातील वाड्या पाड्यांपर्यंत करण्यात यावा। पालघर जिल्हा मोखाड तालुका येथील खोज ग्रुप ग्रामपंचायतीतील शासकीय कामांतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत। तसेच राज्यातील अतिदुर्गम भागांचा सर्वेक्षण करून रस्ते पाणी विहिरी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। अतिक्रमित वनजमिनी वहिवाटधारकांच्या नावे करण्यात याव्यात। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी। निराधार नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा। या प्रसंगी बोलताना संस्थापक प्रमुख दीना उगाडे म्हणाले की महायुती सरकारकडून शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास अशा केवळ घोषणा केल्या जात आहेत। तसेच मीडिया वर्तमानपत्रांद्वारे सांगितले जाते। स्वातंत्र्यानंतरही प्रत्यक्षात महाराष्ट्रातील आदिवासी दुर्गम भाग आजही रस्ते पाणी वीज आरोग्य व रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। या उदासीनतेमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली आहे। आंदोलनातील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या नावे शहापूर तालुक्याचे नायब तहसीलदार श्री डामसे यांना सादर करण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या विनंतीनंतर हे रास्ता रोको आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले। यावेळी शहापूर तालुक्याचे नायब तहसीलदार कसारा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच कसारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वन विभाग अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख बुधामध्ये पालघर जिल्हा प्रमुख आनंदा झिंजुडे संपर्क प्रमुख राजाराम ठाकरे संघटक बाळू मोरे उत्तम महाराष्ट्र प्रवक्ते विठ्ठलराव आहिरे संरक्षण प्रमुख दशरथ वडतेले सल्लागार प्रदीप बेलेकर केंद्रीय सदस्य मिश्रा बुधाभाऊ कामडी दादू कामडी रामदास कामडी दत्तू बुळे लक्ष्मण गांगड किसन शेवारे मुरलीधर दुभाषे गोरख मसने रंगनाथ माळी विनोद कुसवा जनार्दन गतीर बहिरू घणगाव शिवनाथ आडोळे प्रकाश चौडे पांडुरंग आरशेंडे रामू रेसे सरफराज शेख महिला कार्यकर्त्या भागुबाई बुळे अनुसया आगिवले मंगाबाई आगिवले हिराबाई सोंगाळ रंजना सोंगाळ काळूबाई मांगे यमुना रेरे शीतल फोडसे सविता ठाकरे यांसह अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्त्या व आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाचे यशस्वी नियोजन सुनीता उगाडे यांनी केले। जर घरकुलाचा प्रश्न असता ना तर आम्ही म्हटलं असतं तो प्रोसेसमध्ये आहे कारण असे भरपूर घरकुलं मागतात त्याच्यात तो एक आहे। पण हे विशेष बाब आहे अति संवेदनशील असताना या प्रकरणाकडे तुम्ही त्याच्या फाईलमध्ये टाकतात कसे? शबरी काय महामंडळ काय दुनियाचा गोंधळ आहे त्या शबरीमध्ये। मला काय आदिवासी भवन माहित नाही का? माझ्या 5 पावलं नाशिकला शबरी महामंडळ पण मला माहिती आहे ना आदिवासी भवन बी मला माहिती आहे। मी फक्त इथलं भवन बघतो तुमच्या अधिकारातलं तुम्ही काय मानवतेचं काम करणार हे घोडे कशाला मला दाखवता? मंजूर करायचे हा प्रसंग तुमच्याच कुटुंबावर घडला असता मग नाही आम्ही पंचनाम्याला पण आम्ही यांना आर्थिक मदतीसाठी काही केलं का सहायता मुख्यमंत्र्याला काही पत्रव्यवहार केला का? तलाठी आणि यांचा पंचनामा केला मुख्यमंत्र्यांना यांना आर्थिक मदतीसाठी काही केलं का बरं नाही? कारण गरिबांची लोक आहेत गरीब आहेत आदिवासी आहेत। आपण आदिवासी सेनेतर्फे महामार्गावर आणि वाशाळ फाट्यावरती रस्ता रोको आंदोलन करण्याचं निश्चित केलं होतं। परंतु या तालुक्याचे कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी
आणि पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर रस्त्यावर रस्ता रोको करण्याऐवजी त्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपल्या प्रलंबित प्रश्नांच्या चर्चेसाठी निमंत्रित केलं. त्या अनुषंगानं कसारा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, जल पाणी पुरवठ्याचे अधिकारी, तसेच वन खात्याचे अधिकारी आणि तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी या महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून यांच्यावरती आज विश्वास ठेवतो, त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत जनतेच्या मनात जो रोष आहे तो रोष आजच्या चर्चेनंतर थोडासा कमी प्रमाणात होईल अशी मला शक्यता आहे. पहिली मागणी आमची, ज्या बाईचं घरकुल जळालं त्याची तातडीनं पुनर्वसनात अंमलबजावणी करा. दुसरी मागणी आहे, ज्या पाणी पुरवठ्याची आहे त्याचीही तत्काळ दखल घेऊन तो मंजुरीला मान्य देऊन तोही प्रस्ताव पाठवा. मला एकंदरीत या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर असं वाटलं का या अधिकारी पुढची कामं करू शकतील. अगोदरच्या अधिकाऱ्याबद्दल मला काही तसं वाटत नव्हतं, पण यांच्या एकंदरीत बोलण्यावरून आणि कामाच्या पद्धतीवरून समजून शकलो का हे लोक निश्चित पुढे जाऊ शकतील. त्याचप्रमाणे राहिला आदिवासींचा विकासाचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, PWD साहेबांची आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांची त्या दोघांची चर्चा झाली. त्यांनीही या 2-4 दिवसामध्ये त्या प्रस्तावाला गती देण्याचं मान्य केलं. म्हणजे भिगाव ते हा महामार्गाचा रस्ता तो पण फास्ट गतीने काम चालू होईल असंही याच्या चर्चेतून स्पष्ट झालेले आहे. या ठिकाणी सरपंच आलेले आहेत कसाऱ्याचे, त्यांनीही अत्यंत उदार अंतकरणाने पुढाकार घेतलेला आहे. त्या काळात काय घडलं ते मला माहीत नाही आहे. आजच्या बैठकीत जे घडलं ते मी सांगतो. आजपासून मी मोजून तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना पळण्यासाठी, धावण्यासाठी, या कागदाचा त्या टेबलवर कागद पोहोचवण्यासाठी 8 दिवस देतो. या लोकांना न्याय द्या इतकीच माझी अपेक्षा राहील आणि कशा पद्धतीने या घराचं पुनर्वसन करा एवढी माझी अपेक्षा राहील. जे काही प्रलंबित प्रश्न आहे त्याच्या मी दिलेले आहेत. खोत ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचाराचा रिपोर्ट साहेब आजच पालघरकडे पाठवून त्याची पूर्तता आदिवासी विकास मंत्र्याकडे पाठवा. तो बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न आहे आणि त्यासाठी मला पुन्हा पालघर ते डहाणू रस्त्याचा रस्ता रोको करायला येऊ देऊ नका. या सगळ्या परिस्थितीवर आज आपण सगळे आलात. अनेक प्रश्न आहे त्याच्यामध्ये नमूद केलेले. मला खात्री आहे की तुम्ही त्या प्रश्नावरती पुढे प्रगती कराल. त्या तुम्ही दिलेल्या आश्वासनामुळे आजचं हे रस्ता रोको आंदोलन आपण शांततेने थांबवत आहोत. घाटघर ते ढोळखांब रस्त्याचाही ते कामाचा जोर द्या. लोकांना असा वळखा घालून यायला लावू नका. शॉर्टकट जातील ते आपले शहापूरला, शहापूरहून अकोल्याला जातील. असे सगळे मागण्या आपण सोडवा अशी माझी आजच्या या रस्ता रोकोची मागण्या आहेत आणि आपण आज हे थांबवतो हे मी आज जाहीर करतो.